नाशिक महानगरपालिकेचे चालू असलेले इलेक्शन येत्या 15 तारखेला होणार आहे। त्यासाठी प्रत्येक पक्षाने प्रचाराला वेग वाढवून कामाला लागले। घरोघरी जाऊन प्रचार पत्रक महत्त्वपूर्ण बैठका सुरू झाल्या। तर आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील जोरदार प्रचार सुरू आहे। त्यांना प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांचा उद्दंड प्रतिसाद लाभत आहे। घरोघरी जाऊन मतदान शिवसेनेला करा, धनुष्यबाणला करा असे सांगत आहे। तसेच ठिकठिकाणी मतदार राजा शिवसेना धनुष्यबाणाच्या उमेदवारांना थांबून आपला विजय निश्चित आहे असे देखील आश्वासित मतदार राजा करीत आहे। खिचके ताण धनुष्यबाण असे देखील घोषणा नागरिक देत आहेत। या ठिकाणी पेढे देऊन साखर गोड तोंड करून तुमचा विजय निश्चित आहे असा विश्वास देखील नागरिक देत आहे। तसेच यावेळी शिवसेना धनुष्यबाण पॅनलच्या वतीने हाजी यात्रेसाठी निघालेले असताना फारुखभाई पठाण यांना भेटून चारही उमेदवारांच्या माध्यमातून शिवसेनेचे उमेदवार धीरज शेळके यांनी फारुख पठाण यांनी शुभेच्छा दिल्या। तर फारुखभाई पठाण यांना हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच फारुखभाई पठाण यांनी देखील शिवसेना धनुष्यबाण आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त केलाय। आपला धनुष्यबाण विजय होईल आणि आम्हाला आनंददायी बातमी मिळेल अशी प्रतिक्रिया धनुष्यबाणाच्या बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तसेच शिवसेना धनुष्यबाणाचे उमेदवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश गांगुर्डे, संगीता मांडवे, सीमा गोकुळ निकळ, धीरज अशोक शेळके आदी उमेदवारांनी सातपूर कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करून नागरिकांचा आशीर्वाद घेतलाय। येत्या 15 तारखेसाठी यावेळी प्रचारासाठी मोठ्या संख्येने मतदार राजा देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत सहभागी झाला होता। केलेला लालबागचा राजा आणि दक्षिणेश्वर साईनाथ मंदिर इथून जो प्रवास होता कालचा जो प्रवास होता तो आज दक्षिणेश्वर हनुमान मंदिर आज इथून आम्ही सुरुवात करत आहोत। या 3 दिवसाच्या आमच्या प्रवासामध्ये 830 गाळेधारकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला शिवसेनेतर्फे शिवसेनेमध्ये असलेल्या विचारांमुळे प्रेरित असलेल्या लोकांनी आम्हाला दाखवला आणि त्यामुळे आम्ही भारावून गेलो। आम्हाला नक्कीच वाटते की 8000 मधून आम्हाला भरघोस अशी मतं मिळतील आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये 8000 हा एरिया हा शिवसेनेचा सर्वात मतं देणारा असा एरिया ठरेल अशी आम्हाला आशा आहे। तसेच आता इथून जशी सुरुवात केली आहे अतिशय आता तुम्ही बघत असाल अतिशय लोक प्रचंड उत्स्फूर्तीने बाहेर निघत आहेत, स्वतःहून औक्षण करत आहेत आणि अशोक काका गवळी असतील आणि जुना 1992चा बालेकिल्ला जो असेल शिवसेनेचा तो नक्कीच आम्हाला सातपूर कॉलनीच्या आमच्या सर्कल पर्यंत शिवसेनेचा नवीन असलेला जो मतदार आणि जुना असलेला जो मतदार आम्हाला भरघोस मताने निवडून देईल आणि आमच्या सातपूर कॉलनीतून हा स्थानिक असलेले आम्ही सर्व उमेदवार हे नक्कीच शिवसेनेतून आणि शिवसेनेचे चारी नगरसेवक ते निवडून देतील अशी आशा बाळगतो आणि तुम्ही 15 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने सकाळी 7 ते 12 लवकर मतदानाला निघावं अशी मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हाजले जात असलेले आमचे मार्गदर्शक श्री फारुखभाई पठाण आता आम्ही नक्की आता एक अर्धा तासापूर्वी सर्व पॅनलवाल्यांनी त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांचा आशीर्वाद घेतले। त्यांनी सुद्धा उमरगाला जाताना आम्हाला आशीर्वाद दिले की मी नक्कीच तुम्हाला या आशीर्वाद रूपी मतांच्या रूपाने तुम्हाला जाणवेल आणि प्रभाग क्रमांक 11 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच यशदायी ठरेल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। मी नक्कीच याच्यामध्ये आमच्या सर्व पॅनलचे आशीर्वाद समजतो की अतिशय अशा केलेला लालबागचा राजा आणि दक्षिणेश्वर साईनाथ मंदिर इथून जो प्रवास होता कालचा जो प्रवास होता तो आज दक्षिणेश्वर हनुमान मंदिर आज इथून आम्ही सुरुवात करत आहोत। या 3 दिवसाच्या आमच्या प्रवासामध्ये 830 गाळेधारकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला शिवसेनेतर्फे शिवसेनेमध्ये असलेल्या विचारांमुळे प्रेरित असलेल्या लोकांनी आम्हाला दाखवला आणि त्यामुळे आम्ही भारावून गेलो। आम्हाला नक्कीच वाटते की 8000 मधून आम्हाला भरघोस अशी मतं मिळतील आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये 8000 हा एरिया हा शिवसेनेचा सर्वात मतं देणारा असा एरिया ठरेल अशी आम्हाला आशा आहे। तसेच आता इथून जशी सुरुवात केली आहे अतिशय आता तुम्ही बघत असाल अतिशय लोक प्रचंड उत्स्फूर्तीने बाहेर निघत आहेत, स्वतःहून औक्षण करत आहेत आणि अशोक काका गवळी असतील आणि जुना 1992चा बालेकिल्ला जो असेल शिवसेनेचा तो नक्कीच आम्हाला सातपूर कॉलनीच्या आमच्या सर्कल पर्यंत शिवसेनेचा नवीन असलेला जो मतदार आणि जुना असलेला जो मतदार आम्हाला भरघोस मताने निवडून देईल आणि आमच्या सातपूर कॉलनीतून हा स्थानिक असलेले आम्ही सर्व उमेदवार हे नक्कीच शिवसेनेतून आणि शिवसेनेचे चारी नगरसेवक ते निवडून देतील अशी आशा बाळगतो आणि तुम्ही 15 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने सकाळी 7 ते 12 लवकर मतदानाला निघावं अशी मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
हाजले जात असलेले आमचे मार्गदर्शक श्री फारुख भाऊजी पठाण आता आम्ही नक्की आता एक अर्धा तासापूर्वी सर्व पॅनलवाल्यांनी त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांचा आशीर्वाद घेतले. त्यांनी सुद्धा उमरगाला जाताना आम्हाला आशीर्वाद दिले की मी नक्कीच मी ना जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी 3-4 दिवस झाले आम्ही फक्त कॉलनीमध्ये फिरतोय, पण कॉलनीमध्ये असा मस्त प्रतिसाद आहे की सगळी जनता, एकही घर असं नाही की ते आम्हाला औक्षण केल्याशिवाय आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि याच आशीर्वाद रूपाने मी सगळ्यांना सांगेल, प्रभागातल्या आपण सगळ्यांनी, आम्ही कोणापर्यंत पोहोचलो असो किंवा नाही पोहोचलो, पण एकच विनंती करेल की आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना ही आपल्याला एक प्रचंड मताने आणि स्वाभिमानाने आपला सर्वांना जय महाराष्ट्र. आज सातपूर कॉलनीमध्ये आमचा 3रा दिवस आहे. हा 3रा दिवस लागतो का आहे तर जेव्हा आम्ही घरोघर लोकांच्या दारोदार आम्ही पोहोचत आहे, पण सातपूर कॉलनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्या कारणाने सर्व शिवसैनिक एकदम आनंदी झाले. सर्व शिवसैनिक आम्हाला घराघरात नेऊन आमचं ओळून वगैरे आमचं जंगी स्वागत करत आहे. आज खरोखर शिवसेनेची ताकद कळाली का शिवसेनेचा सदस्य असेल, शिवसेनेचा पदाधिकारी असेल, तो आज सातपूर कॉलनीमध्ये सगळा जागृत झालेला आहे. येत्या काळात आम्हाला वाटतं का आमच्या 4ही उमेदवारापुढे कुठला उमेदवार टिकणार नाही का, तर ही शिवसेनेची ताकद आज निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळे आम्हाला आज 3रा दिवस कॉलनीमध्येच घरोघरात जाऊन नुसतं हात जोडून न जाता तर लोकांच्या घरात आम्हाला बोलून जो आदर मान सन्मान भेटतोय, त्यासाठी मी सर्व कॉलनीतील शिवसैनिकाचे व सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. अशीच साथ येत्या 15 तारखेला सर्व 4ही उमेदवारांना 4ही धनुष्याचे बटन दाबून 4ही उमेदवारांना भरघोस मताने विजय करावा अशी अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय. आपण आज यात्रेसाठी निघाला. आज रात्रीच्या फ्लाईटने आम्ही हजचं म्हणता येणार नाही मला, पण हजच्या ठिकाणी उमरा म्हणता याला आम्ही, त्या उमऱ्याच्या तीर्थयात्रेला आम्ही चाललोय. मी आहे, माझी मिसेस आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे आणि माझा नातू आहे 2.5 वर्षाचा. तर आम्ही या इलेक्शनला आम्ही इथे जरी नसलो तर आमचे जेवढे मित्र आहेत, धीरज शेळके असतील, अजून जे कोणी असतील, प्रत्येकाला आम्ही शुभेच्छा देतो का आम्ही परत आल्यावर आम्हाला गोड न्यूज आणि चांगली बातमी नक्की मिळेल. आणि सर्व आमचे जेवढे चाहते उभे आहे ते 4ही उमेदवारांना आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्याकरता प्रार्थना करा का आमचा प्रवास योग्य आणि चांगल्या रीतीने पार पडो. रामदास मांडवे प्रभाग क्रमांक 11 ब मधून उमेदवारी करणार आहे. तरी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहे. लाडक्या भावासाठी ते भरपूर साथ देतील असा मला म्हणजे अंदाज आहे. आणि ते भरपूर आमचं म्हणजे ठिकठिकाणी आम्ही जर आमचे रॅली निघते तिथं आमचं औक्षण करतात, आम्हाला फुलांचा वर्षाव करतात. त्यामुळे आम्हाला एवढा आनंद वाटतो की आम्हाला आमचा नक्की विजय होईल आणि आम्ही प्रचंड मताने विजय होऊ अशी आहे. आणि लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांना साथ देणार. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.